वाईट आहे, पण भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे, जो त्याला शरण जातो ना, भगवंता अगोदर त्यानं काय केलं हे कधी पाहतच नाही. अपिचेत सुदराचारो भजते मामन्य भाग साधे रेवस्य मंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा, असं भगवंतानं सांगितलं. तुम्ही अगोदर काय दिवे लावले ते भगवान कधी पाहत नाही, पण भगवंताला एकदा का नम्र झालं ना, भगवान मागचे त्याचे अपराध पाहत नाही, भगवान त्याच्यावर कृपाच करतो. कारण भगवंताला दैन्य प्रियत्वाच, नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी असं सांगितलं, ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वाद आणि दैन्य प्रियत्वाच. भगवान परमात्म्याला अभिमानाचा मात्र द्वेष आहे. तिळबरे जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. भगवंताला पण अहंकार गेला की तुका म्हणे देव झाला. मग भगवंताला अभिमान आवडत नाही, पण दैन्य प्रियत्वाच, नम्र झाला भूता आणि त्याने कोणीले तसं तो नम्र झाला. अपराध केला, तुमचा आमचा अपराध नाही केला, भगवान परमात्म्याचा अपराध केला. भगवान परमात्म्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली, एवढा मोठा अपराध केला, पण त्याला नम्र झाल्यामुळे भगवान परमात्म्यानं त्याचं जन्म मृत्यू म्हणजे त्याला मरण भय चुकवलं. आणि जो भगवंताचा भक्त असतो ना, त्याला मरणाची भीतीच नसते. जन्म मृत्यू जरा व्याधीन भयं नैवोपजायते. पितामह भीष्माचार्यांनी विष्णू सहस्त्रनामाच्या फलोत्पत्तीमध्ये असं सांगितलं, वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित जन्म मृत्यू जरा व्याधीन भयं नैवोपजायते. न उपजायते भयं, न उपजायते मृत्यू, न उपजायते जन्म. कोणाला? वासुदेवाच्या भक्तांना. जे भगवान परमात्म्याला शरण जातात त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसते. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता भय नाही ऐसे वाटे जीवा आणि घडलिया सेवा समर्थाचे. त्या भगवान परमात्म्याची आणि साधू महात्माची सेवा आमच्या जीवनामध्ये घडली, परिणाम जन्म मृत्यूचा आम्हाला भीती राहिली नाही. पण तो कावळा काय म्हणतो या ठिकाणी, देवा माझ्यावरती तुम्ही कृपा केली, माझा जो वाकडेपणा आहे ना, वाकडेपणा तुमच्या कृपेमुळे लोक मला त्या ठिकाणी निंद ठरवतील, असं देखील त्या ठिकाणी तो कावळा प्रभू रामचंद्राशी बोलतो. वाचविले संपूर्ण ते कृपे साले व्यंकन पण ऐकोन असला रघुनंदन काय वचन बोलिला. त्यावेळेस असं ज्यावेळेस तो कावळा बोलतो ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र काय म्हणतात, कृपाळूच आहे ना, काय एक होणार नाही महाराज. भगवान हा कृपेचा सागर आहे. भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही, होती त्याची कृपा पशु बोले वेद, किंवा तुझ्या कृपे नेरे होतील फुलं फत्तरांचे, तुझ्या कृपे नेरे होतील मोती मृत्तिकेचे, तुझ्या कृपे नेरे होतील पंगू सिंधू पार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. साने गुरुजींनी देखील भगवंताच्या कृपेचं विशेषत्व सांगितलं. भगवंताची कृपा झाल्यानंतर फुले फत्तरांची, दगडांची फुले होतील, मोती मृत्तिकेची, मातीचे मोती होतील. एवढा असणारा भगवंताच्या कृपेमध्ये प्रचंड असणारी ताकद आहे. भगवान तुझ्या कृपेमुळे काय झालं, नाहीतरी लोकांनी मला खूप निंद केला, किती निंदनीय कृत्य होतं माझं, सगळ्या जगामध्ये माझं त्या ठिकाणी चुकीचं नाव झालं असतं, पण देवा तुझी कृपा झाली म्हणून मी या लोकांच्या निंदेपासून वाचले. असं देखील त्या ठिकाणी तो कावळा भगवान प्रभू रामचंद्राची स्तुती करतो, बोलतो भगवंताशी. सामर्थ्य देतो उजव्या बुबुळा एकची बुबुळ दोही डोळा तुझी वाढेल देखणे कळा देखना सकळा माझी होस. त्यावेळेस सांगितलं देवा तुझी कृपा झाली आणि त्या कृपेचा डोळा घालवला, असं जर लोकांनी त्या म्हटलं त्याच्यामुळे तुला कमीपणा येईल, उणेपणा येईल. ज्यावेळेस असा कावळा बोलतो त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, हे कावळा तुला मी अशी प्रचंड शक्ती देतो, अगदी एकाच डोळ्याने, दोन डोळ्याने जे काही तुला आकलन होत नव्हतं ना, तेवढे एकाच डोळ्याने तुला ते आकलन होईल. अशा प्रकारची प्रचंड शक्ती, दिव्यता मी तुला त्या ठिकाणी देतो, असं त्या ठिकाणी कावळ्याला भगवान प्रभू रामचंद्र बोलतो.